नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 16 जानेवारी 2016 रोजी जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न बघूयात। प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 90 या दरम्यान तुम्हाला बालमानसशास्त्राचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। प्रश्न आहे, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? विकास प्रक्रियेबाबत अयोग्य वैशिष्ट्य निवडायचे आहे। एक एक विधान वाचूयात। विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे। बरोबर आहे, म्हणजे कोणतीही क्रिया होण्यापूर्वी अनेक शारीरिक, मानसिक व भावनिक कौशल्य यांच्यामध्ये योग्य सांगड घातलेली जाते, म्हणून विकास हा संश्लेषणात्मक आहे। तर मग पहिलं विधान बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला अयोग्य निवडायचं आहे। विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते। बरोबर आहे, व्यक्तिपरत्वे, त्याची भाषिक क्षमता, त्याची आकलन क्षमता, ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होत असतात, म्हणून दुसरं विधान पण बरोबर। विकासामध्ये भोवतालच्या परिसराचा वाटा असतो। यस, जसं पर्यावरण आहे, मग हवामान असेल, एखादी जिओग्राफिकल कंडिशन्स असेल, ठीक आहे, तर त्या पर्यावरणाचा, हवामानाचा, वातावरणाचा त्या व्यक्तीवर परिणाम होतो का? तर हो। चौथं, प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो। आता असं म्हणता येणार नाही, म्हणजे हे रॉंग आहे का? कारण वास्तविक जर आपण पाहिलं तर प्राणी हे जन्मताच सक्षम होतात। जसं शेळीचं पिलं असतील किंवा गाय असेल किंवा म्हैस असतील, यांचे जे जन्मतात जे पिलं असतात हे काय सक्षम, म्हणजे स्वतःच्या पायावर चालतात, ठीक आहे। तसं आपण जर मानवाचा विचार केला तर मानवाचा विकास तितक्या प्रमाणात होत नाही। तो आईवर आणि वडिलावर किंवा तो दुसऱ्यावर अवलंबून असतो बराच काळ, म्हणजे साधारणपणे 1 वर्ष तरी, ठीक आहे। म्हणून चौथा रॉंग आहे, म्हणून तेच उत्तर आहे, कारण आपल्याला काय विचारले? अयोग्य। त्यानंतर नेक्स्ट, कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी। तर याचा विचार करायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण शिक्षकाला कुमार वयामध्ये विद्यार्थी आदर्श मानत असतो, आणि मग त्याच्या कृतीत जर फरक पडत असेल, विचार आणि कृतीत, तर विद्यार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, म्हणून ही विचार करणं शिक्षकांनी गरजेचं आहे। मग आपण बाकीचे टाळू शकतो उत्तरं, जसं बघा, मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देण्याचे टाळावे का? नाही, तर ती द्यावी। विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचे प्रगटीकरण टाळावे का? नाही, विद्यार्थी हे कल्पक असतात, त्यांना ते करू द्यावे, ठीक आहे। म्हणजे सहज पद्धतीनं आपण पर्याय क्रमांक 3 निवडू शकलो असतो। त्यानंतर जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली, त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ठीक आहे, बौद्धिक विकासाच्या स्टेजेस पियाजेनं सांगितल्यात की बालकाचा विकास कसा कसा होत जातो, आणि त्याच्यामध्ये जर आपण दुसरी स्टेजेस पाहिली, जिला काय म्हणतो आपण? क्रियात्मक पूर्व अवस्था। क्रियात्मक पूर्व अवस्था, तर यावरच एवढी जरी आपल्याला कळली असती, वय वर्ष 2 ते 7 वर्ष, जिला पियाजे क्रियात्मक पूर्व अवस्था म्हणतो, तर तो म्हणतो की बालक हा प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान संपादनाला सुरुवात करायला लागतो। या आधारावरच आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकलो असतो, कारण आपल्याला याबाबत असत्य म्हटलंय तो, ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते का? हो, म्हणजे हे तर बरोबर आहे। ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते का? हो। विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात का? हो, कारण जीन पियाजेची जी क्रियात्मक पूर्व अवस्था आहे ती त्याच्यावर भर देते। चौथा, संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक असतो। इथं फक्त त्यांनी काय केलं, आपल्याला निगेटिव्ह म्हणले। तर अवबोधात्मक म्हणजे संबोध जर निर्मिती व्हायची असेल तर तुम्हाला अवबोध होणं गरजेचं आहे ना,
ठीक आहे, म्हणजे इथं काय पाहिजे होतं, आवश्यक पाहिजे होतं. हे अमुळं हे रॉंग झालं, मग हे रॉंग आहे म्हणजेच हेच असत्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? ठीक आहे, व्यक्तीच्या विकासामध्ये अनुवंशाचा काय संदर्भ आहे यावर आधारित क्वेश्चन आहे. एक एक प्रश्न वाचूया. बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. हे काय म्हणतात, तो पूर्णपणे विकसित करू शकतात. आणि कोण, त्याचे शिक्षक आणि पालक. असं म्हणता येणार नाही. समजा आता बुद्धी जी गिफ्ट मिळते बालकाला ही तर अनुवंशानं मिळते, त्यामुळं नंतर शिक्षकांना त्याला कितीही वेळ दिला तर एखादी क्षमता त्याच्यामध्ये विकसित होऊ शकत नाही. म्हणजे पूर्णपणे नको, बाह्य परिस्थितीचा फरक पडतो, परंतु पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे या शब्दामुळे आपण त्याला तो चुकीचा मानला असतो. म्हणजेच तेच विधान समर्थन देत नाही ना, म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. कारण अनुवंशाच्या बाबतीत हेच विधान आपल्याला समर्थन देणार नाही. का? कारण खाली वाचा. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीची व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. यस, व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुवंशाचा खूप मोठा वाटा आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. यस, अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. यस, शारीरिक गुणवैशिष्ट्य म्हणजे काय, जसं उंची परफेक्ट असते एखाद्या व्यक्तीची, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा रंग, उंची, डोळ्यांचा रंग, केस, हे सर्व काय आहेत, अनुवंशातून येणारे शारीरिक गुणवैशिष्ट्य आहेत. मग तो परिणाम करतो का, तर यस, म्हणजे 2, 3, 4 हे अनुवंशाच्या संदर्भात आहेत. फक्त पहिलं विधान पूर्णपणे विकसित करतो हे समर्थन करत नाही, म्हणून हेच उत्तर आहे. स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणते? ठीक आहे, तर स्पियरमनचा जो बुद्धिमत्तेच्या संदर्भानं सिद्धांत आहे द्विघटक सिद्धांत, स्पियरमननं बुद्धिमत्तेचे 2 घटक मांडले. पहिला घटक स्पियरमन म्हणतो जी फॅक्टर. ठीक आहे, पहिला घटक जी फॅक्टर, ज्याला सामान्य घटक म्हणतो आपण. आणि दुसरा घटक आहे स्पियरमनचा यस फॅक्टर, ज्याला स्पियरमन म्हणतो विशिष्ट घटक. स्पियरमन म्हणतो की जी फॅक्टर जो आहे तो सर्वांमध्ये अवेलेबल असतो, मात्र सामान्य घटकांची संख्या सांगता बी येत नाही आणि सर्वांमध्ये वेगवेगळे सामान्य घटक असतात. आता जी फॅक्टर म्हणजे बघा, आता पर्यायाकडे चला. कल्पनामधील संबंध शोधणे हे सगळ्यांमध्येच प्रेझेंट असतं, म्हणजे हा जी फॅक्टर आहे. ठीक आहे, म्हणजे हा सामान्य घटक आहे. विज्ञानातील प्रयोग करणे, हा हे कौशल्य आहे ना, म्हणजे हा यस फॅक्टर आहे, म्हणजे हा विशिष्ट घटक आहे. अनुमान करणे, प्रत्येकाकडे कमी अधिक प्रमाणामध्ये शक्ती आहे ही, म्हणजे प्रत्येकाकडे इनबिल्ट असतो हा, म्हणजे हा जी फॅक्टर आहे. गुणधर्म शोधणे हा जी फॅक्टर आहे. थोडक्यामध्ये आपण जर, आता आपल्याला माहिती आहे, आपण जर बुद्धिमत्ता या टॉपिकमधली जर स्पियरमनची बुद्धिमत्ता उपपत्ती पाहिली, द्विघटक उपपत्ती जर बघितली, तर हे 3च घटक त्यानं जी फॅक्टरमध्ये घेतलेत. कोणते? कल्पनामधील संबंध शोधणे, अनुमान करणे आणि गुणधर्म शोधणे, हे जी फॅक्टर याला म्हणतो तो. आणि मग आता विज्ञानातील प्रयोग करणे, कविता लिहिणे, ज्या बाकीच्या ज्या ॲबिलिटीज आणि ॲक्टिव्हिटीज आहेत या सर्व एस फॅक्टरमध्ये येईल. थोडक्यामध्ये स्पियरमनची सूत्ररूपाने आपल्याला माहिती आहे, आपण डी.एड करत असताना किंवा बी.एड करत असताना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की स्पियरमननं या सिद्धांतामध्ये सूत्र स्वरूपामध्ये हा सिद्धांत त्याने मांडला होता. म्हणजे इंटेलिजन्स इज इक्वल टू जी प्लस S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4 S5 S6 X6, म्हणजे असं अनंत एखाद्या व्यक्तीमध्ये घटक असू शकतात. म्हणून हाच तो विशिष्ट घटक आहे, जे की बाकीचे म्हणजे 3 जे आहेत हे प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक आहेत. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हटले शेवटीला? बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात असलेली मोजपट्टी आहे. हो, बिनेलाच आपण काय म्हणतो, बुद्धिमापन आणि कसोटी जे बिनेनं जे वय
मोजण्याची, मानसिक वय मोजण्याची संकल्पना म्हणली, म्हणून बुद्धिमापन कसोटीचा जनक असं बिनेला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान तर बरोबर व्हायलं. ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती प्रतिमा, मन शक्तीचे मापन करून बुद्धिविषयक निष्कर्ष काढणे सोपे झाले. आता मुळामध्ये ह्या ज्या कसोट्या बनल्या यानं मानसिक वय आणि बुद्धी गुणांक काढता येऊ लागला. स्मृती प्रतिमा वगैरे असं म्हणता येणार नाही, म्हणजे हेच वैशिष्ट्य नाही. पहिलं आहे, या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार आणि परिणामकारक आहेत. सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे, तिसरं आहे आणि चौथं आहे. कोणतं नाही, दुसरं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? आत्मप्रचिती म्हणजे हा जो क्वेश्चन त्यांनी विचारला आपल्याला, तो भावनिक बुद्धिमत्तेचे जे मुख्य 5 घटक आपल्याला अगोदर माहीत पाहिजेत. भावनिक बुद्धिमत्तेचे मुख्य 5 घटक, आणि त्याच्यातला जो एक घटक आहे आत्मप्रचिती. मग आता मुख्य 5 घटक कोणते? आत्मप्रचिती, दुसरा आहे आत्मनियम, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे समानुभूती आणि 5वा आहे सामाजिक कौशल्य. म्हणजे यांचे पण आपल्याला उपघटक माहीत पाहिजे, कारण पर्यायामध्ये यांच्यातले उपघटक विचारले. आणि विचारलं काय की आत्मप्रचितीला कोणता घटक आहे. मग आता आत्मप्रचिती या मुख्य घटकामध्ये 3 उपघटक आहेत. कोणती? भावनांची जाणीव हा एक उपघटक आहे आत्मप्रचितीमध्ये. दुसरा आहे अचूक आत्मपरीक्षण. अचूक आत्मपरीक्षण म्हणजे आपलं उत्तर मिळतं दुसऱ्यामध्येच, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, अचूक आत्मपरीक्षण. आणि तिसरा आहे आत्मविश्वास. आता या आत्म्यामुळं आपण कन्फ्यूज होऊ, पण आत्मविश्वास हा जो उपघटक आहे, म्हणजे बघा विश्वासार्हता, आत्मविश्वास हे आत्मनियमनाचे घटक येतं, किंवा आत्मनियंत्रण, विश्वासार्हता हे जे दुसरा घटक आहे मुख्य घटक आत्मनियमन, त्याचे उपघटक आहेत. म्हणजे अगोदर आपल्याला बुद्धिमत्तेचे 5 भावनिक बुद्धिमत्तेचे जे 5 घटक आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्याला जर वेळ मिळाला तर त्याचा डायग्राम आपलं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याला टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शालेय स्तरावर व्यक्तिविकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल? ठीक आहे, मारक ठरेल आणि शालेय स्तरावरील व्यक्तिविकास. वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, वेगवेगळी बौद्धिक कुवत आहे, वेगवेगळे अभ्यासक्रम, हे काही पॉझिटिव्ह ठरेल हे. ठीक आहे. शिक्षकांनी विविध वृत्तींच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीनं केलेलं अध्यापन, हे मात्र रॉंग आहे. कारण याच्यामध्ये काही विशेष गरजा असलेली बालकं असू शकतात, म्हणजे शिक्षकाला त्याच्या अध्यापन पद्धती बदलाव्या लागतील, म्हणजे हाच थोडासा नकारात्मक आहे. म्हणून हाच मारक ठरेल, पर्याय 2. कारण पहिला ठीक आहे, दुसरा शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत, यस. अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादीचा समावेश हे बी गरजेचं आहे. म्हणजे निगेटिव्ह कोणता होता तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट, ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या साभासाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? म्हणजे हा जो आहे हा लगेच आपल्याला लक्षात येतं. गरज म्हणले की मास्लोचा गरज श्रेणी सिद्धांत आहे. मास्लोनं पहिल्या टप्प्यामध्ये बेसिक गरजा सांगितल्या की शारीरिक गरजा आणि सुरक्षिततेच्या गरजामध्ये त्यांनी त्या दिलेल्या आहेत. आणि मग आपुलकी आणि प्रेम, मग त्याच्यावर ज्ञान संपादन आणि भौतिक गरजा, त्याच्यावर सौंदर्याची गरज, आणि सर्वात शेवटची व्यक्तीची गरज राहते आत्मप्रचितीची, आत्मप्रकटीकरणाची गरज. पण आधी त्याचा बेसिक काय,
हा सगळा जो गरजेचा सिद्धांत आहे तो मास्लोनं मांडलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या अभिरुची विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये अभिरुची बाबतीत योग्य नाही म्हटलंय. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. अभिरुचीच्या बाबतीमध्ये खूप व्यक्तिभेद आढळतात. आता अभिरुची म्हणजे थोडक्यामध्ये आवड, तर व्यक्ती परवते बदलते का? तर हो. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर नाही, आपल्याला योग्य नाही म्हटले, हे तर योग्यच आहे. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते, हे पण बरोबर आहे. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे अवधान वळते, हे पण बरोबर आहे. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. आता हे रॉंग आहे, कारण ते अवधानाचे व्यक्त स्वरूप नाही, ते अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप आहे. अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप आहे, कारण अभिरुची हीच काय अवधानाची जननी आहे. म्हणून कोणतं योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 4, कारण हे व्यक्तऐवजी तिथं सुप्त हवे होतं. डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात? ठीक आहे. तर अवबोधामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2 दोष तयार होतात. अवबोधामध्ये 2 दोष होतात तयार. एक इंद्रिय भ्रम, म्हणजे 2 भ्रम तयार होतात, एक इंद्रिय भ्रम आणि एक चित्तभ्रम. आता इंद्रिय भ्रम निर्माण होण्याची काही कारणं आहेत, त्यावर आधारित हा क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. इंद्रिय भ्रम निर्माण होण्याची जी कारणं आहेत त्यावर आधारित हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. 4ही समजून घेऊ आणि मग आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू. की डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने जर वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो, म्हणजे हा इंद्रिय भ्रम आहे. पण त्याची कोणत्या कारणाने अनुसरून आहे हा? तर तो अनुसरून आहे विशिष्ट भौतिक परिस्थिती. याचं दुसरं उदाहरण म्हणजे समजा आपल्या प्लॅटफॉर्मवर गाडी उभी असते, ट्रेन, आणि बाजूच्या प्लॅटफॉर्मवरली जर ट्रेन सुरू झाली आणि ती जर चालली तर आपल्याला असं वाटतं की आपलीच गाडी सुरू झाली. ठीक आहे. हेच ते सेम उदाहरण आहे, म्हणजे त्याला आपण विशिष्ट भौतिक परिस्थिती असं म्हणतो. कारण बाकीचे पर्याय कशाचे आहेत बघा, सवय व परिचितता. आता परिचितता म्हणजे काय? अंधारात पडलेला एखादा कातडी बेल्ट आपल्याला सापासारखा वाटणे, म्हणजे हे पण चित्तभ्रम निर्माण होण्याचं कारण आहे, पण त्याचं कारण आहे परिचितता. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला नेक्स्ट एक्झामला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर दृष्टीभ्रम. हे दृष्टीभ्रम आकृत्यांच्या बाबतीमध्ये दृष्टीभ्रम तयार होतो. ठीक आहे. म्हणजे जसं समजा उदाहरणार्थ आता ही एक आकृती आहे. ठीक आहे. आता सगळ्या या केंद्र भागाकडे रेषा येत आहेत, या रेषा सगळ्या केंद्र भागाकडे येताना दिसतात आपल्याला. आता परफेक्ट आपल्याला आकृती काढताना नाही, पण तुम्ही समजून घ्या. आणि अशा जर आपण 2 रेषा बरोबर काढल्या सरळ पॅरलल, तर आपल्याला असं वाटतं की या 2 रेषेच्या मध्यभागामध्ये फुगीर आहेत या रेषा, म्हणजे हा दृष्टीभ्रम तयार होतो. आपल्याला वास्तविक पाहता त्या सरळ काढता नाही आल्या. ठीक आहे. परंतु ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होतात तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्य इत्यादी गोष्टीची आपल्याला आठवण होते, म्हणजे आपल्या प्रत्यावानावरती परिणाम करते. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे असं होतं? आता प्रत्यावाहन म्हणजे काय हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता विविध रूपामध्ये ज्या काही मागे घेतलेले आपण अनुभव असतात हे आठवणे, यालाच आपण प्रत्यावाहन असं म्हणतो. आणि ते जर अनुभव आपल्याला एक अनुभव आठवला की त्याला लागून दुसरा, त्याला लागून तिसरा, त्याला लागून चौथा, असं जर कोरिलेशन होत असेल आपल्या अनुभवामध्ये, तर त्याला आपण म्हणतो सहचार्य संबंध. म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुःखद भावना तर कुठं येत नाही, तुम्ही प्रश्न वाचा. म्हणजे शिक्षक आपल्याला आठवतात, आपले आवडते, त्यांचं शिकवणं आवडतं, तर इथं कुठं दुःखद भावना आहे? ना संकेत चिन्ह आहे, ना भावनिक अडथळे.
भावनिक अडथळ्यामध्ये काय आहे? ठीक आहे, भावनिक अडथळ्या म्हणजे कसं असते की जसं एखादा विद्यार्थी भाषण करायला लागला आणि त्याला पुढचं काही आठवतच नाही आहे प्रेक्षक बघून, तर त्याला आपण भावनिक अडथळा म्हणू शकतो. ठीक आहे, इथं सहचर्य संबंध आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? एकतर डायरेक्ट टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती आपल्याला माहिती पाहिजे, आणि टॉलमननं जे अध्ययनाचे प्रकार सांगितले तर म्हणजे जसं गरज शमन, म्हणजे अध्ययनकर्त्याला ज्यावेळी गरज असते त्यावेळी तो शिकतो, असं टॉलमननं सरळ सांगितलं. समतुल्य उद्दिष्ट प्राप्तीचा अध्ययन, संकेत समाकार अपेक्षा अध्ययन, त्याच्यानंतर कारक रचनांचं अध्ययन, हे टॉलमनच्या संकेत अध्ययन उपपत्तीमध्ये त्यानं अध्ययनाचे प्रकार मांडलेत. एकतर तुम्हाला डायरेक्ट माहीत पाहिजे होतं की इथं गरज शमन हे मेन थीम होती टॉलमनच्या संकेत अध्ययन उपपत्तीची, म्हणजे आपण एकतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सोडवता आलं असतं, किंवा लोपन अध्ययन म्हणजे काय, शिक्षा अध्ययन म्हणजे काय, आणि सुटका अध्ययन म्हणजे काय. म्हणजे लोपन अध्ययन, शिक्षा अध्ययन आणि सुटका अध्ययन हे कुणी सांगितले हे आपल्याला माहीत पाहिजे होतं. हे पण आपल्याला माहिती आहे की जे साधक अभिसंधान आहे स्किनरच्या साधिक अभिसंधानातून निर्माण झालेले हे अध्ययनाचे प्रकार आहेत. लोपन अध्ययन म्हणजे काय असते? पारितोषिक हे एखादी प्रतिक्रिया न करताच दिले जाते, आणि शिक्षा अध्ययनामध्ये पनिशमेंट असते, म्हणजे प्रयोजकाला अनावश्यक किंवा चुकीचा वाटणारा प्रतिसाद प्रयोजकाकडून दिला गेला की प्रयोजासमोर क्लेशकारक चेतक सादर केल्या जातं, यातून काय शिक्षा अध्ययन याला म्हणतात. त्याच्यातून जो काही शिक्षण मिळतं किंवा अध्ययन शिकतो विद्यार्थी याला आपण शिक्षा अध्ययन असं म्हणतो. सुटका अध्ययन, एखाद्या क्लेशदायी उद्दीपकापासून सुटका करून घेण्यासाठी ज्यावेळी विशिष्ट वर्तन दिले जाते किंवा केले जाते त्यावेळी सुटका अध्ययनाचा हा प्रकार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला एक तर हे माहीत पाहिजे होतं की लोपन अध्ययन, शिक्षण अध्ययन म्हणजे शिक्षा अध्ययन आणि सुटका अध्ययन हे कोणी मांडले, तर हे मांडले स्किनरनं. आणि टॉलमनचं कोणतं आहे, तर ते आहे गरज शमन अध्ययन, म्हणजे पर्याय क्रमांक 3. विशेष माहितीसाठी तुम्ही टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती वाचा, रीड करा, आणि स्किनरची देखील साधक अभिसंधान उपपत्ती वाचा. म्हणजे तुम्ही जर एक्स्ट्रा वाचन केलं तर अजून तुम्हाला हा क्वेश्चन समजून येईल. त्यानंतर कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील उदाहरण योग्य नाही. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नामध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही. बघा, तुम्ही जर पाहिलं TETमध्ये तर बऱ्याच वेळा आपल्याला शेवटीला निगेटिव्ह क्वेश्चन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही, अयोग्य, चूक अशा पद्धतीनं. तर तिथं पण आपण कॉन्सन्ट्रेट ठेवणं गरजेचं आहे. जुने व्हिडिओ आपण बनवतो आणि त्याचं विश्लेषण करून सांगण्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी त्या प्रश्नांचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. पहिला पर्याय, चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. हे तर पॉझिटिव्हच आहे ना. ठीक आहे, तर हे कल्पनाशक्तीला वावच दिल्या जाईल. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. यस, हा पण सकारात्मक आहे. नवीन शब्दांची ओळख करून देतात, समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. यस, ही पण कल्पनाशक्तीला चालना याच्यामधनं मिळणार आहे. अर्थात स्वैरकल्पना मनोरंजन वाटतात म्हणून परिकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. आता उदाहरण म्हणून सांगाव्यात असं असतं तर हे पण बरोबर असतं, परंतु मोठ्या प्रमाणात सांगाव्यात याच्यामुळं याला आपण चुकीचं ठरवू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच नको आहे कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी. कारण काय आहे, स्वैरकल्पना आपल्याला माहिती आहे की कशासाठी कल्पना करतो आपण या स्वैरकल्पना, तर इन्स्टंट आपल्याला काही कंटाळा आला आहे किंवा तोचपणा तेच काम आपण रिपिटेशन खूप वेळापासून करतो आहोत. ठीक आहे, म्हणजे थकवा घालवण्यासाठी, मनाला थोडा वेळ दिलासा देण्यासाठी आपण स्वैरकल्पना करत असतो. परंतु ते काय म्हणतात की इथं मोठ्या प्रमाणात द्या विद्यार्थ्याला स्वैरकल्पना. नाही, जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्वैरकल्पनाची मर्यादा पण माहीत आहे की मर्यादाला जर ओलांडली तर एक चिंतेचा विषय होऊ शकतो. नेहमी राक्षस कथा,
भीती वाटणाऱ्या परिकथा किंवा अति मनोरंजकता, तर विद्यार्थी डायव्हर्ट होऊ शकतो अध्ययनापासून. म्हणून चौथंच काय आहे, रॉंग आहे. नेक्स्ट, निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? थोडक्यामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये विचार प्रक्रिया कशी रुजते, बस याचं आपल्याला 4 टप्प्यामध्ये विचारलं आहे त्यांनी. पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा आणि अडथळा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे. कारण कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये ज्यावेळेस नवीन विचारांचा किंवा नवीन निर्णायक विचारांचा उदय होतो, म्हणजे तत्पूर्वी व्यक्ती समस्या सोडवण्याची तयारी करते. त्याला आपण समस्या सोडवण्यासाठीची पूर्वतयारी म्हणतो. या पूर्वतयारीचा अर्थ तो घ्या. उभविणेचा अर्थ घ्या, आता तो व्यक्ती त्या समस्येवर प्रत्यक्ष काम करतो, ठीक आहे, पण अनेक कृती त्याच्या निष्फळ ठरतात, म्हणजे तो उभं होऊन जातो तिथे. आणि आता प्रेरणा म्हणजे अचानक मार्ग सापडतो. आणि पडताळा, परत एकदा तो टॅली करून बघतो की मी जो विचार केला आहे, मी जे काम केलं ते बरोबर आहे का नाही. या पद्धती विचार प्रक्रिया चालते. आता एखादं उदाहरण जर समजून घ्यायचं आपल्याला, उदाहरणार्थ एखाद्या गीतकाराला एखाद्या चित्रपटासाठी गाणं लिहायचं आहे, तर अगोदर तो काय करेल, विचारमंथन करेल, वाचन करेल, अवांतर वाचील, माहिती घेईल, त्याला म्हणून आपण पूर्वतयारी. आता उभविणे याचा अर्थ कसा घेऊ आपण, लिहिलेल्या ओळी समाधानकारक नाहीत हे त्याला समजतं, दुसरी ओळ ही काही समाधानकारक नाही, मग तो सोडून देतो आणि खूप परेशान होतो, खूप प्रयत्न करतो, पण त्याच्या मनासारखी ती दुसरी ओळ खालची येत नाही त्या कवीच्या. मग अचानक ते काम सोडून दिल्याच्या नंतर ते दुसरं काम करताना काहीतरी त्याला ती ओळ आठवते आणि त्याला खूप मोठा आनंद होतो, म्हणजे ही त्याला प्रेरणा मिळाली. आणि पडताळ्या म्हणजे काय, कविता पूर्ण तो कागदावर लिहून घेतो, ठीक आहे, त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचतो, त्याच्यामध्ये काही शब्द बदल करण्याची गरज आहे का पाहतो, त्याला म्हणतो आपण पडताळा, ठीक आहे. नेक्स्ट, सांख्यिकी सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? सांख्यिकी सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? एकदम जास्त विचार न करता तुम्ही करेक्ट उत्तर लिहू शकलो असतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपण जी सरासरी करतो तर ही 2 गटातील तुलना काढून निष्कर्ष करण्यासाठी वापरू ना. एकतर डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकले असते तुलनात्मक निष्कर्ष काढण्यासाठी, किंवा याला तुम्ही कट करू शकले. सर्व संख्यांचा उपयोग केला जात नाही का सरासरी काढताना, केला तर कशी होईल ती, नाही तर तुलनाच होणार नाही. म्हणजे चौथं कट करू शकले असते. भ्रामक प्रतिमाचा कोणता संदर्भ लागत नाही, आकडेवारीची सुसंबंध मांडणी करता येते, तर ती कुठे बी करता येते, म्हणजे हे बी काही बरोबर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुम्ही बरोबर काढू शकले असते उत्तर. प्रसामान्य वक्रासंबंधी, तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे, म्हणून आपण त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही आहोत. नेक्स्ट, अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खालील काही विधानं दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? पहिले आपल्याला अध्ययन वक्र म्हणजे काय नेमकं कळलं पाहिजे. तर त्याला काय म्हणू आपण, एक विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनकर्त्यांना केलेले प्रयत्न आणि अध्ययनकर्त्याची प्रगती यांच्यामधील परस्पर संबंध कसा आहे हे ओळखण्याचा जो आलेख आहे, किंवा हे ज्या आलेखाद्वारे दाखवले जातात त्याला आपण अध्ययन वक्र असं म्हणतो. आता याबाबत पठारावस्थेवर आधारित त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. मग आता पठारावस्था पण आपल्याला माहीत पाहिजे. तर पठारावस्था जनरली तुम्ही हा शब्द विशेषतः अध्यापनामध्ये, कॉलेज, महाविद्यालयीन जीवनामध्ये, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचं D.Ed. B.Ed. झालं ते विद्यार्थी शब्द हा वापरतात. पठारावस्था म्हणजे काय, तर अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते आपल्याला, प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते, तो काळ. म्हणजे आपण काहीतरी प्रयत्न करत असतो पण काहीच प्रगती दिसत नाही, तो काळ थोडक्यामध्ये. आता त्यावर आधारित प्रश्न विचारला आहे, एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते? नाही, असं नाही सांगता येत. आलं लक्षामध्ये, असं सांगता येणार नाही, ठीक आहे. पठारावस्था एकदाच येते. शिक्षणतज्ज्ञ असं म्हणतात की पठारावस्था ही 2दा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते, ठीक आहे. एकदाच येते हे असं म्हणता येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय कट, दुसरा कट, तिसरा.
पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते, तर इथं असते पाहिजे होतं, म्हणून हे बी रॉंग. थांबलेली असते पाहिजे होतं. पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते, हे बरोबर आहे ना. हे बरोबर आहे, कारण पठारावस्थेपूर्वीचा टप्पा जलद प्रगतीचा टप्पा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तर तुम्ही थांबलात. जलद प्रगतीचा टप्पा आहे. पठारावस्थेपूर्वी कोणता टप्पा असतो, तर जलद प्रगतीचा टप्पा. आणि पठारावस्थेनंतर कोणता टप्पा असतो, अंतिम प्रगतीचा टप्पा. म्हणून चौथं बरोबर आहे. अर्थबोधावस्थेत माणूस अनेकविध सहचार्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये केला जातो? पर्याय आहेत प्रतिरूपता, सायनेटिक्स, क्रमन्वित अभ्यास आणि भूमिकाभिनय. एकतर आपल्याला सायनेटिक्सचा अर्थ माहीत पाहिजे होता, तसा तो मराठी अर्थ माहीत असून पण काही उपयोग नाही. सायनेटिक्स म्हणजे काय, तर भिन्नान्वयन. भिन्नान्वयन थोडक्यामध्ये ही कन्सेप्ट काय आहे की वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून तुमच्यासमोर जी आलेली समस्या आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, मग आता तुम्ही जर प्रश्न वाचला, काय म्हणलाय ते, अर्थबोध अवस्थेत माणूस अनेकविध सहचार्य संबंध जोडून तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकाचा वापर करून विचार करत असतो. ही प्रक्रिया म्हणजेच सायनेटिक्स. किंवा कट मेथडनं जा. क्रमन्वित अभ्यास काय असतो, पायऱ्या पायऱ्याचे टप्पे असतात, म्हणजे हे प्रश्नावरून तर काही जाणवत नाही. भूमिका अभिनय तर कुठं नाही, तर नाट्यकरण कुठं काहीच दिसाय नाही. तिथं तुम्हाला सहचार्य संबंध प्रस्थापित करून तुलना करायची, आणि तर प्रतिरूपता पण कुठे दिसाय ना. म्हणजे तुम्ही कट मेथडनं जर गेलं तर तुम्हाला सायनेटिक्स तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. ठीक आहे, आणि जर तुम्हाला प्रॉपर सायनेटिक्स जर माहीत असतं, आता सायनेटिक्स जर तुम्हाला क्लिअर समजून घ्यायचं आहे तर तुम्ही विल्यम गॉर्डनचं जे प्रारूप आहे अध्यापनाचं ते जर वाचलं तर त्याच्यामध्ये गॉर्डननं सायनेटिक्स हा मुद्दा मांडलेला आहे. नेक्स्ट, लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे यासाठी सर्व बाबी खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये येतात? लेखन कार्य, चित्रकला, नकाशे, गृहविज्ञान. तर हे प्रोजेक्टचे जे 5 उपप्रकार आहेत, 4च पर्यायामध्ये येतं. ठीक आहे, तर हे लेखन कार्य, चित्रकला, नकाशे म्हणजे हे काय सगळे कौशल्य आहेत ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण समस्या प्रधान प्रोजेक्ट कशाला म्हणू आपण? समस्या प्रधान प्रोजेक्ट म्हणजे कोणता? पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना सुचवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं ते सगळं काम, त्याला म्हणू आपण समस्या प्रधान प्रोजेक्ट. निर्मिती प्रधान प्रोजेक्ट काय असतो? विज्ञानातील प्राणी वर्गीकरणातील तक्ते बनवा. मग आता हा झाला निर्मिती प्रधान. आस्वादात्मक प्रोजेक्ट काय असतो? आस्वादात्मक म्हणजे बघा, जसं की बाबा एखादं ऐतिहासिक नाटक आहे किंवा देशभक्तीपर गीत, ज्यात आपण आस्वाद घेऊ शकतो, तर मग ते आस्वादात्मक प्रोजेक्ट असतात. जो 5वा प्रकार बाकी आहे हा आपण लिहून घ्या जर वेळ असेल तुमच्याकडे, तर गृहकार्य स्वाध्याय प्रधान. काय? गृहकार्य 5 जे उपप्रकार आहेत प्रोजेक्टचे, गृहकार्य स्वाध्याय प्रधान. हा प्रोजेक्ट काय असतो? उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं जातं की संत कबीरांच्या चरित्राचं वाचन करा, महात्मा फुले यांच्या चरित्राचं वाचन करा किंवा महात्मा फुले यांच्या अखंड ग्रंथांचं वाचन करा. अशा पद्धतीनं तुम्हाला गृहकार्य दिलेलं असतं. त्यालाच आपण गृहकार्य स्वाध्याय प्रधान प्रोजेक्ट असं म्हणतो. इथं काय विचारलं होतं आपल्याला? हे काय लेखन कार्य, चित्रकला ही कौशल्य येतं, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. हे 5 प्रोजेक्ट येतं, त्यांची उदाहरणं पण सांगितली, ते सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण येणाऱ्या एक्झामला ते आपल्याला विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? तर ती पद्धती आहे समालोचन पद्धती. कारण
समवाय पद्धतीमध्ये काय असतं, अध्यापन करत असताना एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध जोडला जातो आणि मूळ विषय चांगल्या पद्धतीनं शिकविला जातो. जसं भूगोल शिकवत असताना इतिहासाचा संदर्भ किंवा इतिहास शिकवत असताना भूगोलाचा संदर्भ. व्याख्यान पद्धतीमध्ये एकच विषय सलग स्पष्टीकरण दिलं जातं. म्हणजे ही मेथड तुम्हाला पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत त्यांना उपयुक्त असते. घटक नियोजन पद्धती काय असते, घटक नियोजन पद्धतीमध्ये एखाद्या पाठ्यांशाची घटकामध्ये विभागणी करतात, त्यातील एक जिन्सी एक सलग घटक जुळवणी केलेली असते, त्याला आपण घटक नियोजन पद्धती म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समवाय पद्धती कट करू शकले असते, व्याख्यान पद्धती कट आणि घटक नियोजन पद्धती म्हणजे कट मेथडनं सुद्धा तुम्ही पर्याय क्रमांक 2 उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. त्याच्यानंतर प्रतिमानावर आधारित क्वेश्चन्स आहे. प्रश्न आहे बघा, जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो. तर साहजिकच ते प्रतिमान असणारे विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये क्षमता म्हणजेच ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, विशेष माहितीसाठी तुम्ही अजून माहिती ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, त्याच्यामध्ये कोणकोणती उपप्रतिमानं येतात याबद्दलची माहिती या स्लाईडमध्ये आपण दिली आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम, तिथंसुद्धा तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, खालील अस्थिव्यंगाचं कारण कोणतं आहे. ठीक आहे, पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग आहे. मायस्थेनिया, पाठीच्या मणक्याला मार तर अस्थिव्यंग होईल. ऑस्टिओमायलायटिस, लकवा, संधिवात, यस म्हणजे वरील सर्व असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, त्यानंतर परत एकदा प्रतिमानावर आधारित क्वेश्चन विचारला आहे. संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रण शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. बघा, जे तुम्हाला मुख्य 4 प्रतिमानं दिली आहेत ना, ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत विकास प्रतिमानं, सामाजिक आंतरक्रिया आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानं, तर याच्यामध्ये कोणती प्रतिमानं त्यावर आधारित त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे ही जी सर्व उपप्रतिमानं आहेत ती कोणत्या मुख्य प्रतिमानामध्ये येतात, कोणत्या गटामध्ये येतात, असा सरळ क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारला आहे. तर ही सर्व आहेत वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तुम्ही जर प्रश्न बघितला तर तुम्हाला लगेच कळेल. हे बघा, संभवनीयता व्यवस्थापन, आत्मनियंत्रित, मानसिक तणाव, आत्मविश्वास प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. म्हणजेच काय उत्तर येतं, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. नेक्स्ट, सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे. आता सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, विशेष गरजा असलेले बालकं, यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. विशेष गरजा असलेली बालकं सर्वसामान्य बालकाबरोबर शिक्षणाची संधी आपण त्यांना उपलब्ध करून देतो. आणि त्याच्यामध्ये थोडासा एकात्मिक शिक्षण म्हणजे काय, सर्वसामान्य शाळेतच व विशेष गरजा असलेल्या बालकांना एकात्मिक करून दिल्या जाणारं शिक्षण. म्हणजे काय याच्यामध्ये जास्त फरक नाही. थोडक्यामध्ये जे काही विशेष गरजा असणारी बालकं आहेत यांना रेग्युलर शाळेमध्येच बसवायचं आहे. ठीक आहे, त्या बाबतीत अयोग्य माहिती देणारं विधान आपल्याला कोणतं विधान फरकाचे, दोन्हीतील फरकाचं शोधायचं आहे. एक वाचू म्हणजे आपल्याला समजून येईल. सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. ठीक आहे, तर असं नाही, तर गरजेनुसार वैयक्तिक अध्यापन शिक्षकाला द्यावं लागतं. सामूहिक अध्ययनानं सर्वसमावेशक शिक्षण आपली संकल्पना क्लिअर होणार नाही.
एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणांची सोय नसते. नाही, असते ना. जी विशेष गरजा असणारी बालकं आहेत त्यांना विशेष उपकरणं असतात. सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. तर हे योग्य विधान आहे. ठीक आहे, हे योग्य विधान आहे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी लवचिक, विद्यार्थी केंद्रित, त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रम सेट केलेला असतो. एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. तर नाही, कारण याच्यामध्ये जी विशेष गरजा असणारी बालकं आहेत यांच्या म्हणजे शिक्षक सामान्य मुलांसोबतच तिथं शिक्षक प्रेझेंट असतो. म्हणजे तिथं शिक्षकाची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. ठीक आहे, हे 3 हेच काय आहे आपलं बरोबर उत्तर आहे. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल. व्यक्तीच्या भविष्यकाळातील वर्तनाचा हे रॉंग आहे, कारण तिथं भूतकाळाचा अभ्यास होतो. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. बरोबर आहे नाही. अपसामान्याचा अर्थ म्हणजे एखादी व्यक्ती आक्रमक आहे, चिंतातुर आहे, न्यूनगंड आहे तिच्यामध्ये, याच्यासाठी वापरतो आपण व्यक्ती अभ्यास पद्धती. किंवा एखादी व्यक्तीनं खूप अलौकिक अशी विशिष्ट कामगिरी केली आहे तिच्यासाठी पण वापरतो. ठीक आहे, म्हणून आपण ते दुसरं बरोबर घेतलं. या पद्धतीच्या रेखांश उपागमामध्ये समान वयोगटाच्या, आता रेखांश उपागम आणि अक्षांश उपागम हे तिन्ही चारी रॉंग आहे. कारण हे कुठं वापरल्या जातं उपागम, रेखांश, अक्षांश उपागम कुठं वापरतात? तर हे वैकासिक पद्धतीमध्ये वापरतात, वैकासिक पद्धतीमध्ये. त्याच्यामुळं ते रॉंग आहे. त्यानंतर व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले आहे? तर हिप्पोक्रेटसनं सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण मेदप्रधान, स्नायूप्रधान, अस्थिप्रधान. ठीक आहे, तर हे क्रेशमरचं आहे. बंतर्मुखी, बहिर्मुखी हे कार्ल युंगचं आहे. आणि स्थूलदेही, सुदृढदेही, कृशदेही हे शेल्डेनचं आहे. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल कोणती बाब अयोग्य आहे? वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे. बरोबर आहे, तरच त्याला चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करता येईल. अयोग्य बाब विचारली. शिक्षकाला वर्तन प्रकारांची यादी पाठ असावी. बरोबर आहे. ठीक आहे, वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी, कारण मग ते योग्य वर्तनाला योग्य मार्क त्या निरीक्षकाला देता येईल. प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद करावी. आता असं सांगता येणार नाही, कारण आता बघा फ्लँडर्स ज्यावेळेस आंतरक्रिया विश्लेषण बघू तर याच्यामध्ये त्या निरीक्षकाला शिक्षकाचं वर्गातील भाष्य, म्हणजे शिक्षकानं काय टीचिंग केली, विद्यार्थ्यांना काय ऐकलं, विद्यार्थ्यांनी काय प्रतिसाद दिला, मग शिक्षकांनी काय प्रतिसाद दिला, मग वर्गात शांतता, गोंधळ, या सर्वांचा अभ्यास या आंतरनिरीक्षणामध्ये केलेला असतो. ठीक आहे, त्याचबरोबर निरीक्षकाला अजून काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. जसं वर्गातील विशिष्ट प्रसंगाला अंक लिहायची पद्धत असते. मग आता मुले हसू लागल्यावर 10 अंक लिहिला जातो, शाबासकी दिल्यावर 2 अंक दिला जातो त्या तक्त्यामध्ये. ठीक आहे, तर असं टायमिंगनुसार नाही आहे. सुरुवातीला 10 अंकाने निरीक्षणाची नोंद सुरू करावी का? तर हे बरोबर आहे, हेच रॉंग आहे. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर होतो? तर लगेच आपल्याला लक्षात येतं की यानं अभ्यास केला नाही, काय नाही, परंतु तो शिक्षकाबद्दल बोलते, म्हणजे ते काय आहे? प्रक्षेपण आहे. ते काय आहे? ते प्रक्षेपणाचं उदाहरण आहे. नकारात्मकता म्हणजे काय? असकार पुकारला जातो. ठीक आहे, असकार पुकारून समायोजन सांगितलं जातं. जसं एखादं लहान बाळाला आपण काही दिलं नाही तर मग तो म्हणतो मी जेवणार नाही, मी बोलणार नाही, फिरायला येणार नाही तुमच्यासोबत. तर हे नकारात्मकता संरक्षण यंत्रणा आहे.
आणि प्रतिरूपण काय आहे, तर प्रतिरूपण म्हणजे एखाद्याला विशिष्ट क्षेत्रात यश नाही आले तर ती व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवते, त्याला प्रतिरूपण म्हणतात. विस्थापन म्हणजे काय, आपल्यापेक्षा मोठ्या वरचढ किंवा वरिष्ठ व्यक्ती आपल्यावर रागवली तर आपण आपल्यापेक्षा लहान व्यक्तीवर राग काढतो, त्याला आपण विस्थापन असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रूनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, तर ते आहे वर्तन, कारण वर्तनावर भर देणारा आहे स्किनर, हे आपल्याला सहज सांगता आलं असतं. अशा पद्धतीनं 2016मध्ये झालेला जो पेपर आहे TET पेपर क्रमांक 2 त्याचा आपण प्रश्न बघितले. अजून आपण या अगोदर जेवढे काही पेपर झालेले आहेत म्हणजे 2013 ते 2024 पर्यंत जेवढ्या TET झालेल्या आहेत पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 1च्या या सर्व विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत. तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन महाटेट 2024 यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.